श्लोक 49. असक्तबुद्धी सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. अर्थ, सर्वत्र आसक्ती शून्य बुद्धी असलेला, स्वतःवर ताबा असलेला, इच्छा नाहीशा झालेला असा साधक परमश्रेष्ठ अशी नैष्कर्म्य सिद्धी म्हणजेच संन्यास साधून मिळवतो. विवरण: संन्यास योगाचा अधिकारी झाल्याने सिद्धी प्राप्त होते. त्याचा अधिकारी कसा असतो हे या श्लोकाच्या पहिल्या चरणात भगवंताने सांगितलेले आहे. 1. असक्त बुद्धी सर्वत्र, ज्याची बुद्धी सर्व ठिकाणी आसक्तीरहित आहे, म्हणजेच देश, काळ, घटना, परिस्थिती, वस्तू, व्यक्ती, क्रिया, पदार्थ इत्यादी कशातच त्याची बुद्धी आसक्त किंवा लिप्त होत नसते. 2. जितात्मा, ज्याने आपल्या शरीर, इंद्रियांवर, मनावर ताबा मिळवलेला आहे, जो आळस, प्रमाद इत्यादीने वश होत नाही, तर त्यांनाच आपल्या ताब्यात ठेवतो. म्हणजेच कोणतेही कार्य तत्परतेने करतो आणि एखाद्या गोष्टीपासून आपल्या इच्छेनुसार बाजूस सुद्धा होऊ शकतो. असा सर्व गोष्टींवर ज्याचा ताबा आहे तो जितात्मा. विगत स्पृहा, जीवन धारणेसाठी ज्याची विशेष आवश्यकता असते त्या वस्तूंचेसाठी असलेल्या सूक्ष्म इच्छेचे नाव स्पृहा असे आहे. अशी कोणतीच सूक्ष्म इच्छा ज्याचे मनात नाही तो विगत स्पृह. खरे तर प्रत्येकाला अशा जीवनावश्यक म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा हवाचा असतो. तो कोठेही गेला तरी या गोष्टी त्याला गरजेच्याच असतात आणि त्यामुळेच त्याला त्या हव्या पण असतात. पण हा साधक तसा भाव मनात बाळगत नाही. त्याला सुद्धा जगण्यासाठी हे सर्व लागतेच, पण ते मिळेल का नाही, मिळाले नाही तर आपले कसे होईल असा विचार त्याचे मनात येत नाही. त्या गोष्टी मिळोत किंवा न मिळोत तो त्याची पर्वा करत नाही, त्याची तो काळजी वाहत नाही. नैष्कर्म्य सिद्धी परमां संन्यासेनाधिगच्छति. वर सांगितल्याप्रमाणे असक्त बुद्धी, जितात्मा आणि विगत स्पृह पुरुष परम नैष्कर्म्य सिद्धीला म्हणजेच नैष्कर्म्य रूप परमात्म तत्व प्राप्त करून घेतो. त्याच्या सर्व क्रिया प्रकृतीतच होतात व स्वशी त्या क्रियेचा लेश मात्र संबंध राहत नाही. अशावेळी त्याची कोणतीच क्रिया व त्याचे फळ यांचेशी त्याचा संबंधच उरत नाही. नैष्कर्म्य सिद्धीचा अर्थ आहे की कर्म संपूर्णपणे अकर्म होणे, कर्मात लिप्तता असू नये. कर्म न करणे म्हणजे नैष्कर्म्य नाही, तर साधकाला कर्म करणे तर आवश्यकच आहे असे गीतेचे प्रतिपादन आहे. तर नैष्कर्म्य म्हणजे कामना सोडून आसक्ती विरहित मन ताब्यात ठेवून केलेले कर्तव्य कर्म, ज्याचे कर्मफल प्राप्त न होता ते नैष्कर्म्य साधते व यशरूपी सिद्धी त्याला सहजच प्राप्त होते असे भगवंतांनी इथे सांगितलेले आहे. इथे आपण थांबूया.